So let's start. Okay. So this is your first unit syllabus of your MSBT. Okay. So this is your first unit in your syllabus of basic syntactical construct in Java. Okay. So in this unit there is a first point 1.1 Java features and Java programming environment. Okay. So today we'll discuss about Java features and environment of Java. Okay. म्हणजे आपण ह्या लेक्चरमध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे हाऊ टू सेट पाथ इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेज, पाथ कसा सेट करायचा आणि जावाचा सिम्पल प्रोग्राम एक्झिक्यूट कसा करायचा. ओके. हॅलो वर्ल्ड. ओके. कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम आपल्याला सिम्पल बेसिक प्रोग्राम म्हणजे कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जर तुम्ही प्रोग्रामिंग करायला गेलात तर सिम्पल एक प्रोग्राम असतो हॅलो वर्ल्ड. ओके. म्हणजे त्या लँग्वेजमध्ये आपण एंट्री करतो ॲक्च्युली. तर ते हाऊ टू सेट पाथ लाईक इंट्रोडक्शन ऑफ टू जावा हे आपल्याला आज बघायचं आहे. ओके. सो जावा प्रोग्रामिंग लँग्वेज सन मायक्रो सिस्टीमनी क्रिएट केलेले आहे 1991मध्ये. ओके. सन मायक्रो सिस्टीम नावाची कंपनी आहे. ओके. आणि जेम्स घोसलिंग हा जावाचा डेव्हलपर आहे. ज्या सायंटिस्टनी ज्या कम्प्युटर सायंटिस्टनी जावा डेव्हलप केली त्या सायंटिस्टचं नाव आहे जेम्स घोसलिंग. ओके. ऑफ सन मायक्रो सिस्टीम. सन मायक्रो सिस्टीम इज अ कंपनी, MNC कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी. जसं तुमची गुगल आहे, जसं तुमची झेन्सर आहे. ओके. जसं KPIT आहे, जसं याहू, ट्विटर ह्या ज्या कंपन्या आहेत, जसं ओरॅकल एक कंपनी आहे, तशी सन मायक्रो सिस्टीम एक कंपनी आहे. ओके. ह्या कंपनीच्या अंडर जेम्स घोसलिंग यांनी 1991मध्ये जावाला डेव्हलप केलेलं आहे. ओके. 1991. ओके. सन मायक्रो सिस्टीम ही कंपनी आहे आणि जेम्स घोसलिंग हा डेव्हलपर आहे. याला तुम्ही सायंटिस्ट पण म्हणू शकता किंवा डेव्हलपर म्हणू शकता, ज्यानं जावाला डेव्हलप केलेला आहे. गेट इट. ओके. नाव कळलं तुम्हाला. जावाचं सायंटिस्ट, जावा कोणी डेव्हलप केली, जावा कधी डेव्हलप केली आणि जावा कोणी डेव्हलप केली. ओके. सन मायक्रो सिस्टीम या कंपनीनं जावा तयार केली 1991. ओके. बट सध्या जावाचे जे राईट्स आहेत टिल टुडे राईट्स फॉर द जावा इन कोणाकडे, ज्या ओरॅकलकडे राईट्स आहेत. ओरॅकल एक कंपनी आहे डेटाबेस, जशी गुगल कंपनी आहे तशी ओरॅकल एक कंपनी आहे जावाची, जिच्याकडं आता जावाचे सगळे राईट्स आहेत. पहिले सन मायक्रो सिस्टीम होतं सुरुवातीला, ज्याने 1991मध्ये जावाला डेव्हलप केलेलं आहे. ओके. हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे क्वेश्चन विचारतात, एक्झाममध्ये विचारत नाही. ओके. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात जावा कधी डेव्हलप झाली, मग तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल 1991मध्ये सन मायक्रो सिस्टीम अंडर जेम्स घोसलिंग. ओके. ही इज अ सायंटिस्ट ऑफ जावा, ही इज अ डेव्हलपर ऑफ जावा. याने आपली जावा डेव्हलप केलेली आहे. ओके. आज बेसिक आपण पाहणार आहोत एन्व्हायरमेंट लाईक दॅट. ओके. तो जावा हे नाव कसं पडलं ॲक्च्युली, व्हाय नेम इज जावा. जसं आपलं नाव आपले आईवडील ठेवतात, बरोबर आहे. माझं नाव भारत ठेवलं आईवडिलांनी जन्म झाल्याच्या नंतर, तसं ह्या जावाचं जावा नाव का क्रिएट झालं. ओके. तर ओरिजिनली नेम होतं ओक ॲक्च्युली. OAK नावाचं एक झाड आहे ॲक्च्युली. ओके. हे अमेरिकेमध्ये यांनी ओक नावाचं जे ओरिजिनल जावा आहे तिचं नाव ओक होतं पहिले. जावा हे नाव ठेवायच्या अगोदर ओक हे नाव होतं. ओके. जावाचं. तर ओरिजिनल नेम ऑफ जावा इज ओक. ओक इज अ नेम ऑफ ट्री. बघा, हे एका झाडाचं नाव होतं. OAK एका झाडाचं नाव होतं. जावा नाव ठेवायच्या अगोदरची हिस्ट्री आपण बघत आहोत. द ओरिजिनल नेम ऑफ जावा इज ओक. हे एका झाडाचं नाव आहे OAK. ओके. OAK इज अ नेम ऑफ ट्री, एक झाड आहे. बट लेटर द लँग्वेज वॉज चेंज इन द जावा. नंतर काय केलं त्यांनी, ओकवरून ह्या ट्री म्हणजे जे झाडाचं नाव होतं ओक, तेच जावाचं नाव होतं पहिलं सुरुवातीला. नंतर रिप्लेस केलं त्यांनी जावा. ओके. तर जावा काय आहे ॲक्च्युली, एक कॉपीचं नाव आहे जावा. जे जावाचं सिम्बॉल आहे ना ॲक्च्युली, कॉपीसारखा सिम्बॉल जो असतो जावाचा, बघा मी तुम्हाला इथं दाखवतो. C ड्राईव्हमध्ये प्रोग्राम फाईल, त्याच्यामध्ये जावा JDK बिनमध्ये इथं कुठं दिसते का, एक मिनिट. डायरेक्ट गुगलवर सिम्बॉल ऑफ जावा. हे बघा, दिसलं का ऑल ऑफ यू विजिबल दिस लोगो. बघा, हे कॉपीसारखं आहे का,
बघा ब्ल्यू कॉपी कप हे कॉपीसारखं आहे, म्हणजे जे जावाचे डेव्हलपर आहेत आपले, ॲक्च्युअलमध्ये आपल्या पॉईंटर येऊया. ओके, हे जे ओक नाव होतं, ॲक्च्युली ओक नाव ज्यावेळेस होतं जावाचं पहिलं, त्यावेळेस जे जेम्स गोस्लिंगची जी टीम आहे जावाची टीम, त्याला ग्रीन टीम म्हणतो आपण. ग्रीन टीम होती, जशी तुमची टीम आहे. फॉर एक्झाम्पल आपले फ्रेंड, आपली एक टीम असती, बरोबर आहे. आपले फ्रेंड सर्कल वेगळं असतं, आपली एक टीम असते, दुसऱ्याचं दुसरं फ्रेंड. मग जावाची जी टीम आहे ती टीम ॲक्च्युली एका ठिकाणी गेले चहा घ्यायला, आणि तिथं त्यांना एक कॉफी, जावा हे नाव काय होतं, कॉफी होतं, एका कॉफीचं नाव होतं जावा. त्यांनी त्यांच्यावरून काय केलं, जावा हे नाव आपल्या ओक ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजला ठेवलं, आणि ती नंतर पॉप्युलर झाली जावा प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून. ओके, सो बरीच अशी इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. आता तुम्हाला कळलं की जावाचा डेव्हलपर कोण आहे, जावा कोणी डेव्हलप केली, कधी डेव्हलप झाली, कुठं डेव्हलप झाली. जावाचं ओरिजिनल नेम काय तर ओक आहे, जे एका झाडाचं नाव होतं. ओके, आणि जावाचं जे सध्याचं नाव आहे ते एका कॉफीचं नाव आहे. जसं आपण चहा घेतो, जसं आपण कॉफी घेतो आता, बरोबर, नेस कॉफी असेल, वेगवेगळ्या कॉफीचे नाव आहेत. ओके, सो जावा हे काय एका कॉफीचं नाव होतं, त्यावरून त्याने इन्स्पायर करून काय केलेलं आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज नाव ठेवलं जावा. ओके, बट इन 2010 जानेवारी 27 ओरॅकल कॉर्पोरेशन, बघा आताच मी सांगितलं तुम्हाला, ओरॅकल एक डेटाबेसची कंपनी आहे. ओके, दिस इज अ कंपनी, इट्स अ बिगेस्ट कंपनी इन डेटाबेस. आता जे सध्याचे राईट्स आहेत, फॉर एक्झाम्पल बघा, आता जी एस पी एमचे राईट्स कोणाकडे, जी एस पी एमच्या मालकाकडे. एम आय टीचे राईट्स कोणाकडे, एम आय टीचे मालक कराड साहेबाकडे, बरोबर आहे. सध्या गव्हर्नमेंट शिंदे सरकारचं आहे. फॉर एक्झाम्पल राईट्स, आता जे सध्याचे राईट्स आहेत जावाचे, ते कोणाकडे, ओरॅकलकडे राईट्स आहेत. ओरॅकल इज वन ऑफ द कंपनी, वन ऑफ द बिगेस्ट कंपनी, डेटाबेसवर काम करणारी कंपनी आहे. आणि सध्या जावाची मालकी कोणाकडे आहे, तर ओरॅकलकडे आहे. ओरॅकल म्हणजे जावामध्ये जे काही लेटेस्ट अपडेट येतील, जावाचे लेटेस्ट व्हर्जन येतील, जसं तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये लेटेस्ट व्हर्जन येतात, आणि आपण काय करत असतो, त्याला अपडेट करत असतो. जसं फीचर्स बघा, व्हॉट्सअपवर तुम्ही काय करता, फीचर्स आलं व्हॉट्सअपचं तर तुम्ही प्ले स्टोरवरून अपडेट करता, बरोबर आहे. बट ते राईट्स व्हॉट्सअपकडेच, स्वतःचे व्हॉट्सअप. ओके, तसं जावाचे जे काही अपडेट येतील, जावामध्ये जे काही चेंजेस करायचे असतील, हे सगळे चेंजेस कोणाकडे, सध्या ओरॅकल कॉर्पोरेशनकडे आहेत. ओरॅकल कॉर्पोरेशन काय आहे, बिगेस्ट कंपनी आहे. यांनी अक्वायर्ड केलेले सन मायक्रोसिस्टीम, म्हणजे पहिलं जे नाव होतं आपलं सन मायक्रोसिस्टीम, यांनी यांच्याकडून म्हणजे सन मायक्रोसिस्टीमकडून हँडओव्हर केलं ओरॅकल कॉर्पोरेशनकडं. कधी हँडओव्हर केलं, 27 जानेवारी 2010 ओके, सर ही एक बेसिक हिस्ट्री होती जावाची, जी की आपल्याला पुढे चढून तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे कधी विचारत होतं एक्झाममध्ये, हे तुम्हाला माहीत पाहिजे. सध्या ओरॅकल राईट्स कोणाकडे जावाचे, तर ओरॅकलकडेच आहेत. जुने जे राईट्स होते सन मायक्रोसिस्टीमकडे आहेत. 1991 जेम्स गोस्लिंग नावाच्या सायंटिस्टनं जावाला डेव्हलप केलं. ओके, आता जावाचे काय ॲप्लिकेशन आहेत, आता एक बेसिक हिस्ट्री कळली आपल्याला. ओके, व्हॉट इज जावा, कोणी हू डेव्हलप इन जावा, व्हेन डेव्हलप इन जावा, कोणी डेव्हलप केली. ओके, ह्या बऱ्याच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ॲक्च्युली. आता काय ॲप्लिकेशन म्हणजे का जावा बनवलं, व्हाय, व्हॉट इज द यूज ऑफ जावा, जावाचे रिअल टाईम ॲप्लिकेशन काय, जावा का पॉप्युलर लँग्वेज आहे ना, वडे व्हाय जावा इज पॉप्युलर इन मार्केट. सो दॅट इज द मेन रिझन फॉर द जावा ॲप्लिकेशन. एक्झाममध्ये तुम्हाला हा क्वेश्चन कधी विचारत नाहीत ॲक्च्युली, बट जावाचे ॲप्लिकेशन आपल्याला माहीत असणं, ॲज अ इंजिनियर आपल्याला ही माहिती असणं फार गरजेचे आहे. ओके, सो बाय युजिंग जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आपण काय क्रिएट करू शकतो, बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फोन आहे, मग त्या फोनचा आपल्याकडे काय यूज आहे ॲक्च्युली, बरोबर आहे. ते फोन आपण काय कशासाठी यूज करतो, तर कॉल करण्यासाठी म्हणा, काही ट्रान्झॅक्शन करण्यासाठी म्हणा, मेसेजिंग करतो आपण, बरोबर. बऱ्याच गोष्टी मल्टीटास्किंग आपण काय करत असतो बाय युजिंग मोबाईल फोन, वी आर परफॉर्मिंग मल्टीटास्किंग. मग व्हाय वी आर युजिंग जावा आपण कशासाठी यूज करतो, तर डेस्कटॉप ॲप्लिकेशन. ओके, बाय युजिंग जावा प्रोग्रामिंग वी कॅन क्रिएट डेस्कटॉप ॲप्लिकेशन. डेस्कटॉप ॲप्लिकेशन इज नथिंग बट द लाईक आवर व्हिडिओ प्लेयर्स. बघा हे जे काय डेस्कटॉप ॲप्लिकेशन आहेत, बघा जसं तुमचं क्रोम असेल, बरोबर आहे ना, OBS स्टुडिओ असेल, किंवा तुमचं MX प्लेअर असेल, हे जे काय डेस्क कॉन्सोल बेस ॲप्लिकेशन आहेत, जे की कम्प्युटरवरती चालण्यासाठी आपण यूज करत असतो. जसं गुगल मीट एक ॲप्लिकेशन आहे, बरोबर आहे ना, ॲडोब रीडर एक ॲप्लिकेशन आहे, नोटपॅड++ ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन आपण काय करत असतो, बाय युजिंग आपण जावा यूज करून हे ॲप्लिकेशन आपण तयार करत असतो. तर मेन यूज काय जावाचा, डेस्कटॉप बेस ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी, डेस्कटॉप बेस ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी जावा आपण यूज करत असतो. करेक्ट. मग एंटरप्राइजेस एडिशन, एंटरप्राइजेस म्हणजे तुमच्या कंपनीला लागणारे ॲप्लिकेशन. आता कंपन्या वेगवेगळे ॲप्लिकेशन यूज करतात. जसं तुमचं बघा IRCTCचा ॲप असेल, बरोबर आहे. IRCTCचा ॲप आपण कशासाठी यूज करतो, तिकीट बुक करण्यासाठी यूज करतो, त्याच्यात डेटाबेस यूज करतो, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केलेले. स्टँडअलोन ॲप्लिकेशन आहे, तुम्ही तुमच्या वैयक्तिक फोनमध्ये त्याला यूज करू शकता. ओके, असे बरेच ॲप्लिकेशन आहेत जे जावा प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून आपण क्रिएट करत असतो. म्हणून तो जावा लँग्वेज काय पॉप्युलर आहे नावडे.
दॅट इज द बिगेस्ट रिझन जावा इज पॉप्युलर. ओके, एक सिम्पलेस्ट कुठले ॲप्लिकेशन, डेस्कटॉप ॲप्लिकेशन, एंटरप्राइज एडिशन ॲप्लिकेशन आणि डिव्हाइस ॲप्लिकेशन, तुमच्या मोबाईलचे ॲप्लिकेशन. ओके, असे बरेच ॲप्लिकेशन आहेत जे आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून काय करत असतो, क्रिएट करत असतो. ओके, नेक्स्ट आहे तुमचं टू डेव्हलप डेस्कटॉप ॲप्लिकेशन JESE फॉर जावा प्लॅटफॉर्म स्टँडर्ड एडिशन. हे काही व्हर्जन आहे जावाचे, ॲक्च्युली वेगवेगळे व्हर्जन आहेत. याची तुम्हाला जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला माहिती होत जाईल. ओके, सो बेसिक 2 ॲप्लिकेशन आहेत, डेस्कटॉप ॲप्लिकेशन आणि एंटरप्राइजेस ॲप्लिकेशन. ओके, आणि डिव्हाइस ॲप्लिकेशन. याच्यासाठी आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करत असतो. वेगवेगळ्या वेबसाईट तुम्ही क्रिएट करू शकता, जे तुम्ही आता वेब ॲप्लिकेशन बघता, वेबसाईट बघता, बरोबर आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या वेबसाईट असतात, त्या वेबसाईट आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करूनच क्रिएट करत असतो. ओके, त्याच्यासाठी जावा जगातली सगळ्यात पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. करेक्ट. हे बरेच जावाचे व्हर्जन आहेत बघा, JSE, JME, JEE. हे आपल्याला पुढे 1 बाय 1 बघायचे आहेत. ओके, सो आता ही बेसिक हिस्ट्री बघितलेली आहे आपण जावाची. आता जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनानं, आपल्या सिलेबसच्या दृष्टिकोनाने सगळ्यात इम्पॉर्टंट जर असेल आपल्याकडे काही, तर जावाचे फीचर्स आहेत. व्हाय जावा इज पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतात, टेल मी 2 फीचर्स ऑफ जावा, किंवा जावाचे फीचर्स काय, एक्सप्लेन फीचर्स ऑफ जावा. 101% एक्झाममध्ये हमखास हा क्वेश्चन विचारतात, 4 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी. एक्सप्लेन एनी 2 फीचर्स ऑफ जावा, किंवा एक्सप्लेन फीचर्स ऑफ जावा, किंवा एक्सप्लेन एनी 4 फीचर्स ऑफ जावा. बरोबर आहे का नाही? एक्झाममध्ये येतो का हा क्वेश्चन तुम्हाला? येतो ना एक्झाममध्ये क्वेश्चन? येस, 100% हा क्वेश्चन असतो तुम्हाला एक्झाममध्ये. ओके, तर आपण फीचर्स बघूया. आता आपण हिस्ट्री बघितलेलं आहे बेसिक, की जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आपण कशासाठी वगैरे यूज करतो. ओके, तर आता फीचर्स हे खूपच इंटरेस्टिंग आहेत जावा. ओके, बघा हे जावाचे फीचर्स आहेत. ओके, जावा फीचर्स अँड जावा एन्व्हायरमेंट. ओके, देर आर मेनी फीचर्स ऑफ जावा, देर आर ऑल्सो नोन एज जावा बजवर्ड्स. ओके, म्हणजे याला बजवर्ड्स देखील म्हणू शकतो आपण. ओके, याला फीचर्स म्हणलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बघा जावा एक पहिला फीचर जावाचा सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज. सिम्पल, व्हाय वी कॅन से जावा इज अ सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज, दॅट इज द मेन रिझन बिकॉज ऑफ द सिम्प्लिसिटी, लाईक रिडॅबिलिटी. म्हणजे काय, जे जावाचे जे सिंटॅक्स आहेत, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जावाचा सिम्पल प्रोग्राम लिहायचा असेल तर खूपच सोपा, समजण्यासाठी सोपा युजरला, आणि एनीवन कॅन इझिली लर्न. दॅट्स वाय जावा इज अ व्हेरी सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, आता बघा एनीवन कॅन इझिली लर्न म्हणजेच काय होईल बघा, हा एक जावाचा सिम्पल प्रोग्राम आहे. बघा एक क्लास क्रिएट केला आहे आपण, ते पुढे आपल्याला मी तुम्हाला सांगणारच आहे व्हॉट इज क्लास. ओके, जावाला सिम्पल, बघा फीचर्सवर आपण आता कॉन्सन्ट्रेशन कशावर आहे आपल्याला, सिम्प्लिसिटी. जावाची सिम्प्लिसिटी काय आहे, तर जावामध्ये जे काही सिंटॅक्स आहेत ते एकदम युजरला समजण्यासारखे सिंटॅक्स आहेत. जावा शिकण्यासाठी फक्त तुम्हाला इंग्लिश येणं गरजेचं आहे. इंग्लिश टाईप सिंटॅक्स आहेत. जेव्हा आपण व्हेन मी रीड जावा सिंटॅक्स वी फील लाईक रीडिंग इंग्लिश सेंटेन्स. जेव्हा आपण जावा वाचतो, जावा टाईप करतो, तेव्हा असं वाटेल की आपण इंग्रजी लँग्वेज शिकतो किंवा इंग्रजीसारखंच आपण काहीतरी बघतोय. म्हणून जावा ही काय, जावा ही सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा आता एक सिम्पल, बघा हे काय आपल्याला समजण्यासाठीच आहे ना, हे क्लास कीवर्ड आहे. ओके, ते पुढे आपण बघणारच आहोत, कीवर्ड्समध्ये आपले ते कव्हर होणार आहे. हॅलो हा काय क्लासचं नाव आहे. ओके, आणि पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन हे मेन फंक्शन आहे. म्हणजे मेन फंक्शन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बाईक आहे. ओके, आता तुमची बाईक तुमच्याकडे आहे, तुमची बाईक तुम्हाला माहिती आहे की किक मारल्याशिवाय किंवा बटन स्टार्ट केल्याशिवाय बाईक चालूच होणार नाही. बरोबर आहे, एक तर बटन स्टार्ट किंवा किक, हे 2 गोष्टी, 2 पॅरामीटर इम्पॉर्टंट आहेत बाईकसाठी. ते जर नसतील तर बाईक चालू होईल का नाही. तसंच हे मेन फंक्शन आहे जावाचं. हे जर मेन फंक्शन नसेल तर तुम्ही जावाचा प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकत नाही. विदाऊट दिस मेन फंक्शन वी कॅन नॉट एक्झिक्यूट, वी कॅन नॉट रन जावा प्रोग्राम. ओके, पुढे याचं मी तुम्हाला सांगणारच आहे बेसिक. पब्लिक काय आहे, स्टॅटिक काय आहे, व्हाईड काय आहे, मेन काय आहे, आणि स्ट्रिंग ARGs काय आहे, या सगळ्याच्या विश्लेषण आपण पुढे अपकमिंग लेक्चर्समध्ये किंवा पुढे आपण सांगणारच आहोत. ओके, तर हे सांगायचा उद्देश हा आहे की व्हाय वी कॅन से जावा इज सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर सिम्प्लिसिटी बघा, या प्रोग्राममध्ये तुम्हाला एकदम सिम्प्लिसिटी दिसते. हा क्लास आहे, क्लासमध्ये काय असतं, क्लासला काय असतात, ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट असतात. ओके, मेन फंक्शन आहे, मेन फंक्शनला पण काय असतात, ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट असतात. आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनमध्ये जसं तुम्ही सी प्रोग्रामिंगमध्ये प्रिंट एफ यूज करता, जसं तुम्ही C++मध्ये सीन यूज करता, तसंच काय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आहे, जे की मेसेज प्रिंट करण्यासाठी. म्हणजे जेव्हा मी हा प्रोग्राम जावाचा एक्झिक्यूट करेल त्यावेळेस मला काय येईल, इनबिल्ट टीचिंग, जे की माझ्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे, हे प्रिंट होईल. ओके, आपण प्रोग्राम पण बघूया. पहिल्यांदा सिम्प्लिसिटी काय आहे हे तुम्हाला मी सांगितलं.
ओके. तसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड नेक्स्ट फीचर्स आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, तर सगळं काही ऑब्जेक्ट बेस आहे जावामध्ये, म्हणजे क्लास आणि ऑब्जेक्ट. आताच मी तुम्हाला काय सांगितलं आहे की हा क्लास आहे. ओके, एक क्लास फॉर एक्झाम्पल तुमचा बघा TYCO1 क्लास असेल किंवा SYCO1 क्लास असेल, बरोबर आहे. त्या क्लासमध्ये आता TYCO1 हा क्लास आहे, बरोबर आहे. TYCO1 क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी आहेत. फॉर एक्झाम्पल ते विद्यार्थीमध्ये काय झाले, त्या क्लासचे ऑब्जेक्ट झाले. रिअल टाईम एंटिटी म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, TYCO1 हा क्लास आहे जे की आपण क्रिएट केला आहे, आणि त्या TYCO1 क्लासमध्ये जर कोणी ऑब्जेक्ट असतील, ओके, तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, रिअल एंटिटी. म्हणजे बघा TYCO1 मध्ये कोण विद्यार्थी असणार ना, विद्यार्थ्याचे नाव असणार, त्याला रोल नंबर असणार, म्हणजे ऑब्जेक्ट बिहेवियर झालं ते आपण पुढे बघणारच आहोत. ओके, तर ते झाले तुमचे रिअल एंटिटी म्हणजे ऑब्जेक्ट, आणि हा जरा क्लास. मग तसंच आपण काय केलं, इथं हॅलो नावाचा क्लास क्रिएट केला आहे आणि त्याच्यामध्ये एक मेसेज प्रिंट केला NBLTची. ओके, तर जावा हे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सगळं काय जावामध्ये ऑब्जेक्ट बेस आहे ॲक्च्युली. ओके, सो ऑब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, सो हा सेकंड फीचर्स आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन पण दिलेलं असेल खाली, ते पण आपण बघूया. 100% हा एक्झाममध्ये 4 मार्काला. बघा इथे दिसते का, सिम्पल जावा इज इझी टू राईट. बघा म्हणजे लिहिण्यासाठी सोपी आहे, अँड मोर रिडेबल अँड आय कॅचिंग प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे जावा प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिण्यासाठी सोपी आहे, रिडेबिलिटी म्हणजे काय, वाचण्यासाठी सोपी आहे, आणि आय कॅचिंग म्हणजे काय, लगेच सिंटॅक्स कोड, म्हणजे लगेच आपल्याला दिसलं की कळतं की हा क्लास आहे, हा ऑब्जेक्ट आहे. हे बघा दिसलं की आपल्याला कळतं, त्याच्यासाठी आय कॅचिंग म्हणतो. राईट करण्यासाठी सोपी आहे, बरोबर आहे. रीड करण्यासाठी सोपी आहे, आपल्याला कळतं हे क्लास आहे, हा हॅलो क्लास आहे, बरोबर आहे. आय कॅचिंग म्हणजे बघताच कळतं की हे नेमकं काय आहे जावामध्ये. बघताच आपल्याला समजते की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एक फंक्शन आहे ज्यानं आपण मेसेज प्रिंट करतो. बघताच आपल्याला हे कळतं की पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन एक मेन फंक्शन आहे. त्या मेन फंक्शन आपण जर नाही लिहिलं तर प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही. ओके, त्याच्यासाठी काय जावा तुमची आय कॅचिंग आहे. असंच एक्झाममध्ये तुम्हाला येते, जावा इज इझी टू राईट. ओके, मोर रिडेबल, इझी रिडेबल अँड आय कॅचिंग प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, एवढं जरी लिहिलं तरी चालते. मोस्ट ऑफ कन्सेप्ट आर ड्रॉन फ्रॉम C++, द मेकिंग जावा लर्निंग. म्हणजे बऱ्याच कन्सेप्ट ह्या C++ मधल्या घेतलेल्या आहेत जावामध्ये, सोप्या सोप्या. ओके, तर हे सिम्प्लिसिटीमध्ये तुम्ही असं लिहू शकता. लर्न इझी आहे, लर्न करण्यासाठी, यूज करण्यासाठी सोपी, राईट करण्यासाठी सोपी, आय कॅचिंग आहे, आय रिडेबल आहे. मनानं तुम्ही लिहू शकता ॲक्च्युली. ओके, पण आपल्याला न समजल्यामुळं किंवा आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण कदाचित ते लिहू शकत नाही. आता तुम्ही जर तुम्हाला म्हणलं व्हाय जावा इज अ सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज, तुम्ही डोळे झाकून सांगणार आता. जर तुम्हाला एक कोणी क्वेश्चन विचारला, टेल मी व्हाय जावा इज अ सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज, तुम्ही सांगणार की बिकॉज जावा काय, आय कॅचिंग आहे, इझी टू राईट आहे, आणि इझी रिडेबल आहे. आय कॅचिंग आहे, तुम्ही रीड एकदम सिम्प्लिसिटी आहे जावाची, की तुम्ही इझी रीड करू शकता, राईट करू शकता, आणि आय कॅचिंग आहे, लगेच तुम्हाला तिथून कळतं. ओके, हा सिम्पल फीचर आहे जावाचा. ओके, तर तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. ओके, नेक्स्ट तुम्हाला सांगितलं होतं मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके, आता ऑब्जेक्ट आणि क्लास या पुढे आपल्याला कन्सेप्ट होणारच आहे. तुम्हाला मी सांगितलं जावा प्रोग्रामिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. हा जरी तुम्हाला एक्झाममध्ये विचारला तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जावा ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. विदाउट ऑब्जेक्ट, विदाउट क्लास, नथिंग इन जावा. Class and object is very important in Java programming language. Okay, so like C++, Java provide most of the object oriented features. म्हणजे जे तुमच्या C प्रोग्रामिंगमध्ये, जे फर्स्ट इयरला तुम्ही C प्रोग्रामिंग शिकलाय, C++ शिकलाय. ओके, आवाज येतो का माझा? आय एम ऑडेबल? ओके, लाईटचा इश्यू झाला ॲक्च्युली, त्याच्यामुळे तो इश्यू आला, म्हणजे कनेक्ट केलं मोबाईलचं. ओके ओके, दोन फीचर्स कळले आपल्याला, सिम्पल का आहे, बरोबर आहे, आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड का आहे. ओके, तर
बऱ्याच गोष्टी C++ मधल्या जावामध्ये आपण इनहेरिट केलेल्या आहेत. इनहेरिट केल्या म्हणजे काय केला बघा, तुम्ही फर्स्ट इयरला आलात बरोबर आहे, सेकंड इयरला गेलात, थर्ड इयरला गेलात, तर तुम्हाला काय बऱ्याच गोष्टी तुम्हाला फर्स्ट इयरच्या सेकंड इयरला कामं येतात, बऱ्याच गोष्टी थर्ड इयरला गेलं तर सेकंड इयरच्या कामं येतात. हे असं डिपेंडेन्सी असतं ॲक्च्युली, बरोबर आहे ना. तर जावाचे बरेच फीचर्स हे C++मधूनच इनहेरिट केलेले आहेत, म्हणजे घेतलेले आहेत. ओके, तो लाईक त्याच्यामुळे तिथं लिहिलेलं आहे C++ जावा प्रोव्हाइड मोस्ट ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर्स. ओके, जावा इज अ प्युअर ओप्स प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा, ओप्स म्हणजे काय, ऑब्जेक्ट, हा ओ आहे ऑब्जेक्ट, हा आहे ओरिएंटेड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, ओप्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, त्याच्यासाठी याला ओप्स म्हणतो. ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जावा. ओके, कधी पण कोणी क्वेश्चन विचारला तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, जावा इज अ प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. गेट इट. ऑब्जेक्ट सिम्पल म्हणजे काय ते कळलं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय ते पण कळलं. ओके, आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. ओके, हा खूपच इम्पॉर्टंट फीचर्स आहे, कधी कधी याच्यावर 4 मार्काला क्वेश्चन विचारतात तुम्हाला. ओके, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. बघा, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट डिपेंडंट म्हणजे काय, अवलंबून राहणे. इंडिपेंडंट म्हणजे काय, न अवलंबून राहणे. ओके, आपण स्वातंत्र्य आहोत, आता आपण इंडिपेंडंट आहे. डिपेंड आहेत का नाही, आपलं इंग्रजाचं राज्य होतं म्हणजे आपण डिपेंड होतो त्यांच्यावर, बरोबर आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ सांगतो आहे. डिपेंड म्हणजे अवलंबून राहणे. आता आपण इंडिपेंडंट म्हणजे काय, आपण स्वातंत्र्य आहोत, एक सेल्फ आहोत, आपण फ्रीली आहोत. ओके, तर मग प्लॅटफॉर्म म्हणजे काय, दोन प्रकारचे प्लॅटफॉर्म असतात सिस्टीममध्ये, कम्प्युटरमध्ये, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म. मग जावा काय आहे, तर ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. म्हणजेच काय, बघा आता विंडोज एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे तुमची, बरोबर आहे, तसं एक लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. विंडोज एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, फेडोरा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तसं मॅकसाठी, ॲपलसाठी मॅक ओ एस आहे, बरोबर आहे. परत सेंट ओ एस आहे. अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम हे काय प्लॅटफॉर्म आहे. विंडोज वेगळा प्लॅटफॉर्म झाला, लिनक्स वेगळा प्लॅटफॉर्म झाला, उबंटू वेगळा प्लॅटफॉर्म झाला, फेडोरा वेगळा प्लॅटफॉर्म झाला. ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचे व्हर्जन आहेत. म्हणजे जर तुम्ही जावाचा कोड लिहिला, फॉर एक्झाम्पल हा जावाचा कोड आहे,
फीचर झाला ॲक्च्युली. नेक्स्ट आहे तुमचा पोर्टेबल. बघा पोर्टेबल म्हणजे काय ॲक्च्युली, आपण जे काही जावाचं सॉफ्टवेअर आहे, एक मिनिट लाईट आली, मी रिझ्यूम करतो, वेट फॉर. ओके, आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? ओके ओके गुड. सॉरी फॉर दॅट, ड्यू टू इलेक्ट्रिसिटी इश्यू. ओके, सिद्धार्थ आवाज येतो का माझा? सिद्धार्थ ओके. स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का? स्क्रीन येस. ओके ओके. बघा हा पोर्टेबल आहे फीचर्स. ओके, 3 बघितले आपण. ओके, सिक्युरिटी पण बघितलं, जावा इज सिक्युअर, नो एक्सप्लिसिट पॉइंटर बघा इथं आहे. ओके, नेक्स्ट आहे आपला पोर्टेबल. ॲक्च्युली बरेच फीचर्स आहेत, समजून घ्या फीचर्स. लिहिण्यापेक्षा समजून घ्या. सो पोर्टेबल म्हणजे काय बघा, नावातच आहे. पोर्टेबल म्हणजे काय, जे जावाचं सॉफ्टवेअर आहे आपल्या. ओके, बघा हे जे जावाचं सॉफ्टवेअर आहे आपल्याकडं, जे मी तुम्हाला सांगतो बघा. ओके, डाउनलोडमध्ये माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे जावाचं. ओके, बघा JDK हे सॉफ्टवेअर आहे आपल्याकडं, बरोबर आहे. हे सॉफ्टवेअर असं आहे का काही की मी ह्या सिस्टीममध्ये डाउनलोड केलं, दुसऱ्या सिस्टीमवर डाउनलोड होणार नाही, किंवा याला जर मी PD पेनड्राईव्हमध्ये घेतलं, एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमवर मी नेऊ शकतो काही सॉफ्टवेअर? सांगा बरं. येस ऑर नो? सपोज आय एम मूव फ्रॉम दिस PC टू अनदर PC, JDK software, it is possible? Yes, possible. That's what Java is. Its features of Java. Java is a portable. म्हणजे आपण एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये जावाचं सॉफ्टवेअर इझिली मूव्ह करू शकतो, नेऊ शकतो. त्याच्यामुळे जावा ही पोर्टेबल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, बघा सिम्पल जावाचा प्रोग्राम. पोर्टेबल म्हणजे काय, तर हे कळलं तुम्हाला की आपण वी कॅन इझिली मूव्ह फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. ओके, तेच आहे इथं. जावा प्रोग्राम कॅन एक्झिक्यूट इन एनी इन्व्हायरमेंट. कुठल्याही इन्व्हायरमेंटला तुम्ही जावाचा प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती
जावाचा प्रोग्राम तुम्ही इझिली एक्झिक्यूट करू शकता अँड कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती जावाचा प्रोग्राम तुम्ही इझिली एक्झिक्यूट करू शकता, फॉर विच देर इज अ जावा रन टाईम सिस्टीम ॲक्च्युली. ओके, सो जावा प्रोग्राम कॅन बी रन ऑन एनी प्लॅटफॉर्म. ओके, लिनक्स, विंडो अँड सच अनदर सिस्टीम. जस्ट वेट. ओके, सो त्यामुळे जावा काय आहे, पोर्टेबल आहे ॲक्च्युली. सो जावा प्रोग्राम कॅन बी रन ऑन एनी प्लॅटफॉर्म, लिनक्स, विंडो, मॅक, आता सांगितलं तुम्हाला. ओके, आणि कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही बाईट कोड घेऊ शकता, तुम्ही पेनड्राईव्हमध्ये घेऊन त्याला एक्झिक्यूट करू शकता. जावा प्रोग्राम कॅन बी ट्रान्सफर्ड ओव्हर वर्ल्ड वाईड वेब. बघा, ॲपलेट थ्रू, ते पुढे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे खूप सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याच्यासाठीच हे जे काही फीचर्स आहेत जावाचे, जे तुम्हाला मी पहिला सांगितलं, सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी मॅनेजर असल्यामुळे सिक्युरिटी आहे. नो एक्सप्लिसिट पॉइंटर आपण जावामध्ये यूज करत नाही. ओके, त्याच्यामुळे जावा सिक्युअर आहे. सिम्पल काय आहे हे पण तुम्हाला सांगितलं. सिम्पल आहे राईट करण्यासाठी, रीड करण्यासाठी, आय कॅचिंग आहे. ओके, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट पण सांगितलं तुम्हाला मी. ओके, आणि पोर्टेबल पण सांगितलं तुम्हाला. गेट इट. तर हे काही जावाचे फीचर्स आहेत ॲक्च्युली. हा पोर्टेबल पण तुम्हाला सांगितला. याच्यात तुम्हाला हा ॲक्च्युली इम्पॉर्टंट हा होता आपला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ओके, सो पोर्टेबल तुम्हाला कळलाच असेल. आता हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बऱ्याच ॲक्च्युली हा बऱ्याच एक्झाममध्ये विचारतात हा तुम्हाला. ओके, की वेगवेगळे प्लॅटफॉर्म ॲक्च्युली द प्लॅटफॉर्म इज अ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर इन्व्हायरमेंट. बरोबर आहे. बघा, तुम्हाला मी न बघता सांगितलं होतं की 2 प्लॅटफॉर्म असतात, हार्डवेअर एक प्लॅटफॉर्म असतं आणि सॉफ्टवेअर एक प्लॅटफॉर्म असतं. इन विच प्रोग्राम रन्स, म्हणजे तुम्ही दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रोग्राम एक्झिक्यूट, आपल्याला जर प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल तर सॉफ्टवेअर पण लागतं आणि हार्डवेअर पण लागतं. फॉर एक्झाम्पल, हे फक्त माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे JDK आणि लॅपटॉपच नसेल तर काय उपयोग आहे त्याचा. बरोबर आहे ना. म्हणजे हार्डवेअर पण लागतं आपल्याला. सपोज वी हॅव अ JDK सॉफ्टवेअर and we don't have a laptop, we don't have a hardware, so it is possible to execute Java program? Not, it is not possible to execute. Both platform is needed, both platform is required to execute Java program, hardware as well as software. Get it? That's why Java is a platform independent programming language. Okay, so one of the best features of Java, platform independent. Okay, there are two types of platform, software based platform, hardware based platform. Provide software based platform. Java platform differ from most other platform in sense that it is software based platform that run on top of other hardware based platform. म्हणजे तेच सांगितलेलं आहे की सॉफ्टवेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एक्झिक्युशन ऑफ जावा प्रोग्राम अँड ऑल्सो हार्डवेअर इज इम्पॉर्टंट इन एक्झिक्युशन ऑफ जावा प्रोग्राम. म्हणजेच काय, रन टाईम एन्व्हायरमेंट पण आपल्याला लागतं. म्हणजे आपल्याला JDK सॉफ्टवेअर डाउनलोड करावं लागतं. बरोबर आहे, पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती. म्हणजे तुमच्याकडे रॅम रॉम जे असेल ते लागेल. ओके, आणि तुम्हाला काय लागतं नंतर API, म्हणजे काय, ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन इंटरफेस करण्यासाठी लागेल ना. ओके, म्हणजे हा ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस म्हणजे काय, आपल्याला एक व्ह्यू लागतो आहे आपल्याला जावाचे प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी. तो व्ह्यू आपल्याला इथं आहे जावामध्ये. त्याच्यामुळे जावा ही प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. ओके, हा सिक्युरिटी सांगितली तुम्हाला, जे जावा का सिक्युअर्ड आहे. ओके, सिक्युरिटी मॅनेज, पोर्टेबल झालं. आर्किटेक्चर नॅचरल, बघा हा एक फीचर आहे जावाचा, आर्किटेक्चरल नॅचरल. बघा, आर्किटेक्चर नॅचरल म्हणजे काय, की असा आहे, जावा इज नॉट टाय टू स्पेसिफिक मशीन और ऑपरेटिंग सिस्टीम. आर्किटेक्चर नॅचरल म्हणजे काय, कुठल्याही बिहेवियरला, कुठल्याही आर्किटेक्चरला जावा इझिली सपोर्ट करतं ॲक्च्युली. म्हणजे इट इज नॉट कंपल्सरी टू एक्झिक्यूट इन विंडोज प्लॅटफॉर्म, इट इज नॉट कंपल्सरी टू एक्झिक्यूट इन लिनक्स प्लॅटफॉर्म, इट इज नॉट कंपल्सरी टू एक्झिक्यूट इन फेडोरा प्लॅटफॉर्म. ओके, जावा इज नॉट अ स्पेसिफिक टाय टू स्पेसिफिक मशीन और ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे आर्किटेक्चर नॅचरल आहे, कुठल्याही प्लॅटफॉर्मला जावा इझिली सपोर्ट करतं. दॅट्स वाय वी कॅन से जावा इज आर्किटेक्चर नॅचरल लँग्वेज. ओके, मशीन इंडिपेंडंट, कुठल्याही मशीनवरती डिपेंड नाही जावा, इंडिपेंडंट आहे. ह्या मशीनवर एक्झिक्यूट करू शकते, त्या मशीनवर डिपेंड करू शकते. जावा इज इंडिपेंडंट ऑफ हार्डवेअर पण जावाचे इंडिपेंडंट आहेत. म्हणजे आपल्याला 2GB रॅम, 1GB रॅम, प्रत्येक सिस्टीमवर वेगवेगळी रॅम असणार, तर प्रत्येक सिस्टीमला जावा सपोर्ट करतो. ओके, कंपायलर जनरेट बाईट कोड, म्हणजे जावाचा जो कंपायलर आहे ॲक्च्युली तो बाईट कोड जनरेट करतो. ते मी तुम्हाला सांगणारच आहे. फॉर एक्झाम्पल बघा, बाईट कोड म्हणजे काय, तुमच्या कन्फ्यूज होताल तुम्ही, बाईट कोड म्हणजे काय. आता बघा, सिम्पल एक जावाचा प्रोग्राम मी तुम्हाला इथं सांगतो, त्यात तुम्हाला कळेल की बाईट कोड म्हणजे काय. ओके, बघा आपल्याकडे काय आहे, बघा तुम्हाला जावाचे प्रोग्राम करण्यासाठी तुम्हाला काय लागतं, नोटपॅड प्लस प्लस हे सॉफ्टवेअर लागतं ॲक्च्युली. ओके, बघा हे नोटपॅड प्लस प्लस सॉफ्टवेअर तुम्हाला इंटरनेटवरून इझिली मिळेल. तुम्ही नोटपॅड प्लस प्लस जरी म्हणला तर डाउनलोड तरी मिळेल. आणि JDK, हे 2 गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट लागतात. आणि लॅपटॉप प्लॅटफॉर्म लागतो. हे सॉफ्टवेअर झाले आणि लॅपटॉप लागतो प्लॅटफॉर्म. बरोबर आहे, म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर 2 गोष्टी लागतात आपल्याला जावाचा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी. बरोबर आहे, एक लॅपटॉप लागणार किंवा सिस्टीम लागेल. ओके, आणि नोटपॅड प्लस प्लस आणि JDK सॉफ्टवेअर लागेल आपल्याला.
आपल्याकडे बघा, मग हा माझ्याकडे काय हॅलो वर्डचा प्रोग्राम आहे सिम्पल. आपल्या नोटपॅड प्लस प्लसमध्ये जर केलं ना तर तुम्हाला इझी जातं ॲक्च्युली. बघा, हा एक क्लास घेतला मी आणि हॅलो घेतलं, एक प्रोग्राम म्हणजे हे क्लासचं नाव आहे माझ्या, हे युजर डिफाईन आहे ॲक्च्युली. तर तुम्ही काय पण घेऊ शकता. बघा इथं तुम्ही काय पण हॅलो घेतलेला आहे मी मला समजण्यासाठी. मेन फंक्शन घेतलं. ओके, बघा क्लासला काय ओपन ब्रॅकेट आणि याचा क्लोज ब्रॅकेट कधी पण लक्षात ठेवायचा. क्लासला ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट असतो, बरोबर आहे, कारण क्लास चालू झाल्या बंद होणार ना कुठेतरी. मग इथं चालू झाला, इथं बंद झाला. मेन फंक्शन आहे बघा, हे मेन फंक्शन पण काय असतं, चालू होतं आणि बंद होतं ॲक्च्युली. मग त्याच्या आतमध्ये मी काय लिहिले, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एनबीएल टीचिंग नावाचा मेसेज मला प्रिंट करायचा. हे एक स्मॉल सॉफ्टवेअर आहे बघा. हे जावाचा जरी हॅलो वर्डचा प्रोग्राम असला तरी एक स्मॉल ॲप्लिकेशन आहे. ओके, सिम्पल प्रोग्राम जरी असेल जावाचा तरी ते ॲप्लिकेशन आहे, कारण आपण त्याला डॉट जावा ना, आपण जिथं तुम्ही डॉट जावा लावाल ते ॲप्लिकेशन आहे तुमचं. ओके, आता बघा फाईल करतो मी, सेव्ह ॲज करतो आणि याला एक्झिक्यूट करतो. बघा हॅलो, बघा इथं मी काय केलं, हॅलो नाव माझ्या क्लासचं नाव आहे, मग डॉट जावा, बरोबर आहे ना, कारण आपली जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मग याला प्रोग्राम सेव्ह केला मी, ऑलरेडी आहे म्हणते सेव्ह केला. आता माझा प्रोग्राम कुठे सेव्ह, बघा प्रोग्राम करण्यासाठी तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, पाथ. तुम्ही प्रोग्राम तुमचा कुठं सेव्ह केला आहे हे तुम्हाला इम्पॉर्टंट पाहिजे माहीत. आता माझा प्रोग्राम मी डेस्कटॉपला सेव्ह केला आहे, हा डेस्कटॉप आहे हॅलो, बरोबर आहे. आता मला एक्झिक्यूट करायचं असेल तर कमांड प्रॉम्प्टवरती जावं लागतं. त्याच्यासाठी विंडोज, तुमच्या सिस्टीमवरलं विंडोज आणि आर बटन दाबलं असे टॅब ओपन होते बघा इथं, आणि ते ॲटोमॅटिक CMD येतं. नसेल तरी तुम्ही काय करायचं, असं CMD टाईप करायचं कमांड. एक ब्लॅक स्क्रीन येते. इथं मी कलर चेंज केल्यामुळं ब्लॅक स्क्रीन नाही आली, मोस्ट ऑफ टाईम ब्लॅक स्क्रीन येते तुमच्या सिस्टीमवरती. ओके, आता बघा ही स्क्रीन आली, माझा प्रोग्राम इथं सेव्ह आहे. ओके, हॅलो नावाचा ही सोर्स फाईल आहे, ही आपल्याला समजण्यासाठी सोर्स फाईल आहे. हे जे काही कोड आहे ते आपल्याला समजण्यासाठी, मशीनला समजण्यासाठी, जावाची सिम्प्लिसिटी आहे. हे दिसतं आपल्याला, इझी टू राईट, इझी टू आय कॅचेबल, ओके, इझी टू अंडरस्टँड, हे आपल्याला समजण्यासाठी. बट ही कम्प्युटरची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जावा ही कम्प्युटर बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसे इंग्लिश आपल्यासाठी आहे आपल्याला समजण्यासाठी, तशी कम्प्युटर बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जावा. ही कम्प्युटरला समजली पाहिजे, आणि कम्प्युटरला तर एकच भाषा समजते, 0 आणि 1. मग आपल्याला त्या भाषेमध्ये ह्या कोडला ट्रान्सलेट करावं लागतं. बघा आता हॅलो नावाचा कोड आहे, त्याच्यामध्ये हा प्रोग्राम आहे माझा हॅलो, बरोबर आहे. आता बघा सोर्स कोड आहे हा सोर्स कोड झाला. याला जर तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल, आपला कोड कुठे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. मी सिस्टीमच्या भारत 8227मध्ये माझा कोड कुठेशी डेस्कटॉपला आहे, मग CD करावं लागेल मला. CD काय आहे तर चेंज डायरेक्टरी, ही कमांड आहे सिस्टीमच्या, लक्षात ठेवा. चेंज डायरेक्टरी, C फॉर चेंज, D फॉर डायरेक्टरी. डायरेक्टरी म्हणजेच फोल्डर असते, त्याला लिनक्समध्ये फोल्डर म्हणतात, तुम्ही OSYमध्ये शिकला असता. ओके, CD डेस्कटॉप करायचं आणि टॅब ओपन करायचं, किंवा डेस्कटॉप टाईप केलं चालू. आता मी डेस्कटॉपला आलो मी, बरोबर आहे का, इथं डेस्कटॉपला आलो मी, कारण डेस्कटॉपला माझा हा हॅलो नावाचा कोड आहे. मग आपल्याला कोड करते वेळेस काय करायचे, जावा सी हॅलो डॉट जावा, बघा हे एक्सटेन्शन आहे. ओके, प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी ही स्टेप आहे जावामध्ये. जावामध्ये 2 स्टेप आहेत, पायथॉनमध्ये एकच स्टेप असते ॲक्च्युली. पायथॉनमध्ये लाईन बाय लाईन कोड तुम्ही एक्झिक्यूट करू शकता, जावामध्ये नाही. जावामध्ये पहिल्यांदा तुमचा कोड तुम्हाला एक्झिक्यूट करावा लागतो, नंतर इंटरप्रेटर करावा लागतो, नंतरच आउटपुट डिस्प्ले होतं. तर जावा सी काय आपला कंपायलर आहे. हा कंपायलर काय करतो, हे जे हॅलो नावाची फाईल आहे तुमची, हिला काय करतोय, सोर्स कोडवरून बाईट कोडमध्ये कन्वर्ट करते. म्हणजे आपल्याला ह्या कम्प्युटरला समजण्यासाठी ट्रान्सलेट करायची फाईल आपल्याला. तुम्ही इथं एंटर केलं बघा, ओके, काय आला, एरर आला. इथं काय एरर आला, एरर येणं हे फार गरजेचं आहे कम्प्युटरमध्ये. आता इथं दिलं स्ट्रिंग ARGS, ही कंपाईल टाईम प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कंपायलर सांगतो तुम्हाला की तुमचा हा कोड चुकीचा आहे, कंपायलर सांगतो की तुमचं सर हे चुकलेलं आहे, याला व्यवस्थित करा. आता आपल्या कोडमध्ये आपण जाऊया. बघा इथं सगळं देतं जावा, तुम्हाला सांगतं की कुठल्या लाईनला एरर आलेला आहे, कुठलं एरर आहे ते सगळं सांगतं जावा. बघा हॅलो डॉट जावा ही फाईल आहे आपली, लाईन नंबर 3मध्ये एरर आहे. बघा लाईन नंबर 3 दिसते का, इथे एरर काय, कॅन नॉट फाइंड सिम्बॉल फाइंड होत नाही मेन फंक्शनमध्ये. पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन, इथं स्ट्रिंग ARGS, इथं काहीतरी आपलं मिस्टेक झालेली आहे बघा ॲक्च्युली. ही फाईल आहे आपली बरोबर. बघा इथं आपलं काहीतरी चुकलं आहे, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग ARGS. ओके, इथं CS कॅपिटल झाला आहे. ओके, स्ट्रिंग ARGS. ओके, बघा सेव्ह करूया, परत सेव्ह केलं, परत आपण याला एक्झिक्यूट करूया. परत एरर आला, स्ट्रिंग ARGS, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग, स्ट्रिंग
परत सेव्ह करूया, परत एक्झिक्यूट करूया. बघा CLS करण्यासाठी क्लिअर कमांड आहे. इथं काय एरर येतं बघा, परत लक्षात ठेवा. एरर काय येते बघा, स्ट्रिंग ARGS STRINGS स्ट्रिंग ARGS. बघा इथं काय सांगतं आपल्याला, STRINGS स्ट्रिंग ARGS. एरर काय सांगतं आपल्याला, काय पाहिजे बघा, क्लास स्ट्रिंग्स, त्यामध्ये पब्लिक स्टॅटिक सिम्बॉल फाइंड होत नाही म्हणते. system.out.println. सांगा बरं तुम्हाला येतं का हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम, कोणाला येतं, काय चुकतं आपलं बघा. इथे ॲक्च्युली स्ट्रिंग ARGS बघा, परत ते एरर येतं. एक मिनिट, बघा हा सिंपल प्रोग्राम. इथं आपलं काय करतो, स्ट्रिंग ARGS बरोबर आहे ना. आपलं फक्त S कॅपिटल बाकी होतं आणि ARGS. परत सेव्ह करूया आपण, CLS करूया. आता एरर झाला आपण, ॲक्च्युली काय एरर येत आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन STRING ARGS. एक मिनिट, चुकतं आपलं. ॲक्च्युली क्लास हॅलो घेतला आपण, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग मेन STRING स्ट्रिंग ARGS. ओके, आता आपण काय केलं, हां एक ब्रॅकेट क्लोज नाही केला आपण पुन्हा क्लासचा. हा येतो मला नाही, बरोबर. क्लास सेव्ह करू आपण, परत आपण काहीतरी क्लास लोकेशन फाइंड होत नाही याला, स्ट्रिंग ARGS. इथलाच कोड आपण काही करू, क्लास सिंपल घेतला, एंटर मारलं, परत हाच कोड आहे. मला आपण सेव्ह करूया, hello.java. ओके, परत आपण सेव्ह केलं, CLS करायचं. क्लिअर, आय थिंक मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्रोग्राम तर बरोबर आहे आपला. ओके ठीक आहे, बघू आपण. ओके, कळलं आहे, बेसिक प्रोग्राम आहे. ॲक्च्युली पाथ सेट झाला नाही का, काहीतरी प्रॉब्लेम होते. तर पाथ सेट तर बरोबर झाला, STRING ना, STRING स्ट्रिंग ARGS सिंपल, काहीतरी इश्यू. प्रोग्राम तर आपला करेक्ट आहे, पहिला पण आपण कुठं काय प्रॉब्लेम बघू आपण, पाथ सेटिंगचा असेल. ओके, पुढे आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युली सगळे हे, आपल्याला सगळे फीचर्स झाल्याच्या नंतर हे प्रोग्रामिंग वगैरे आपल्याला बघायचंच आहे. ओके, सो बघा कुठला फीचर्स आपला चालू होता, हां पोर्टेबल. ओके, डायनामिक आर्किटेक्चर नॅचरल होता हा. ओके, सो ही आर्किटेक्चर नॅचरल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, म्हणजे कुठल्याही आर्किटेक्चरला इझिली सपोर्ट करणारी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याच्यासाठी आपण जावाला आर्किटेक्चर नॅचरल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणत असतो. ओके, सो डायनामिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. डायनामिक म्हणजे काय बघा, जावा प्रोग्राम कॅरी विथ द सबस्टेन्शियल अमाऊंट ऑफ रन टाईम इन्फॉर्मेशन दॅट इज यूज टू व्हेरीफाय रिझॉल्व ॲक्सेस टू ऑब्जेक्ट ॲट रन टाईम. म्हणजे काय करत असतो बघा, आपण डायनामिक चेंजेस करू शकतो प्रोग्राममध्ये. डायनामिक म्हणजे काय, रन टाईम. जर आपल्याला एरर आला काही, फॉर एक्झाम्पल हा कोड लिहिला आहे बघा, हाच डायनामिक म्हणजे काय, आता हा कोड मी लिहिला आहे ॲक्च्युली. ओके, आणि हा कोड आता एक्झिक्यूट होत नाही, तर तुम्ही डायनामिक चेंज करू शकता ना.
बरोबर. इथं मी चेंज करतोय तरी पण एक्झिक्यूट होत नाही. जसं की स्ट्रिंग ARG असते, मी आता टाईप केलं फॉर एक्झाम्पल, एक्झिक्यूट होते का, हे एक्झिक्यूट होत नाही. म्हणजे डायनामिकली तुम्ही काय करू शकता, जावामध्ये चेंजेस करू शकता. म्हणून जावाला काय म्हणलं जाते, डायनामिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग देखील म्हणलं जाते. ओके. तुम्ही डायनामिकली पण जावाला म्हणजे ॲट अ रन टाईम तुम्ही कोड काय करू शकता, चेंज करू शकता, एडिट करू शकता. त्याच्यासाठी डायनामिक प्रोग्रामिंग आहे जावा. ओके. तर हे असे बरेच आपण फीचर्स बघितले आहेत. एक्झाममध्ये तुम्ही यातले 4 जरी लिहिले तरी चालेल. ओके. 4 किंवा 5 लिहिले तरी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम. जसं तुम्हाला इंटरप्रेटेड मी सांगितलेलंच आहे. इंटरप्रेटर, विदाऊट इंटरप्रेटर वी कॅन नॉट एक्झिक्यूट जावा प्रोग्राम. म्हणजे ज्यावेळेस आपण सोर्स कोडला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो आणि बाईट कोडची फाईल आपल्याला नंतर एक्झिक्यूट करावं लागते, इंटरप्रेटर म्हणजे आपल्याला ते आउटपुट मिळतं. ओके. नेक्स्ट काय तुमचं मल्टी थ्रेडिंग. बघा, जसं मल्टीटास्किंग असते ना, मल्टिपल थ्रेड तुम्ही एक्झिक्यूट करू शकता ॲट अ टाईम. मल्टिपल थ्रेड, मल्टिपल टास्क तुम्ही काय करू शकता, एक्झिक्यूट करू शकता जावा प्रोग्रामिंग यूज करून. ते तुम्हाला ॲपलेटमध्ये वगैरे शिकायला मिळेल. असे काही बरेच फीचर आहेत जे आपण आज बघितलेले आहेत ॲक्च्युली. ओके. सो कळले का फीचर्स तिघांना पण? सिद्धार्थ, अनिकेत, ओके. नेहा, कळले का फीचर्स? ओके. बघा, बोर झालं का तुम्हाला लेक्चरमध्ये? बोर नाही झालं ॲक्च्युली. ते 5 सेट झाला नाही त्याच्यामुळे हा कोड आपल्या एक्झिक्यूट होत नाही. ते 5 सेटचं बघतो आज. कोड आपला ओकेच आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला. ओके. सो असे आपण इंटरेस्टिंग ॲक्च्युली. बघा, आता आज आपण फीचर्स बघितले. आणि कधी पण लक्षात ठेवा, तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर सिलेबसची कॉपी सोबत ठेवायच्या. विदाऊट सिलेबस MSBT एकही क्वेश्चन विचारत नाही. आता आपण आज फीचर्स बघितले. बघा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय आहे, बरोबर आहे. कंपाईल इंटरप्रिटर काय आहे, इंटरप्रिटर म्हणजे काय, सोर्स कोडला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट काय आहे, पोर्टेबल काय आहे, रोबस्ट काय आहे, सिक्युरिटी सिक्युअर आहे जावा, डायनामिक काय आहे, हे फीचर्स आहेत ॲक्च्युली. सिम्प्लिसिटी काय आहे जावाची. ओके. हाय परफॉर्मन्स आहे जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. असे बरेच फीचर्स आहेत ॲक्च्युली जे आपण आज बघितलेलं आहे. तसं जसं आपण पुढे जाऊ तसं एक एक फीचर परत आपल्याला ते जसं चालू रनिंगमध्ये मी तुम्हाला आणखीन एक क्लिअर कवर करून देईल. ओके. तो हे आज आपण बरेच काही फीचर्स बघितले. उद्या आपण क्लास म्हणजे काय आणि हे जे आजचा आपला प्रोग्राम आहे काय एक्झिक्यूट होत नव्हता ते आपल्याला उद्या आपण ते त्याचं कव्हरेशन करूया. ओके. सो आज आपण इथे थांबूया. काय डाऊट असेल तर विचारा. सिद्धार्थ, अनिकेत, म्हणजे कळतंय ना, लँग्वेज वगैरे कळते का तुम्हाला? ओके. अनिकेत, कळतंय ना? ओके. ठीक आहे, थांबूया आपण इथे. आणि पुन्हा आपण एक म्हणजे तुमचा पेपर एक्झाममध्ये तुम्हाला अभ्यास करायची गरजच नाही पडली पाहिजे. युनिट 1 झालं की आपण एक टेस्ट घेऊया, जे की तुम्हाला मी क्वेश्चन बँक देईल. ती कोर्स तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व करूया किंवा क्यूज घेऊया आपण 10 मार्काचे MCQ, जे की तुम्हाला सोपं जाईल. ते म्हणजे डोळे झाकत तुमचा हा विषय निघाला पाहिजे. तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की पेपर आला आणि मी अभ्यास केला. याची तुम्हाला गरज पडणारच नाही ॲक्च्युली. ओके. प्रॅक्टिकल बेस आपण ईच अँड एव्हरी कन्सेप्ट घेणार आहोत, जे की तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजेल. ओके. सो उद्या आपण व्हॉट इज क्लास, व्हॉट इज ऑब्जेक्ट आणि राहिलेला आपला हा प्रोग्राम. ओके. एरर हे यालाच पाहिजे. हां, प्रोग्रामरला एरर यालाच पाहिजे. प्रोग्राम एक्झिक्यूट अर्धा तास नाही झाला तरी चालेल. तुम्हाला कळलं पाहिजे का अर्धा तास नाही झाला एक्झिक्यूट. झाला नाही म्हणजे याचा विचार नाही करायचा, तो होणारच आहे प्रोग्राम, पण त्याचं आपल्याला लॉजिक कळलं पाहिजे. ओके. तो चलो, कल मिलते हैं. कल